तर मुळशीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळाले। 2 जिल्हा परिषदेसह 3 पंचायत समितीवर राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीनं अपेक्षित वर्चस्व संपादन केलंय। तर हा विजय हा अजितदादांनी माझ्यावरती ठेवलेला विश्वासाचा आहे। हा विजय आहे हा शंकर भाऊंनी इथल्या भागात केलेल्या विकासाचा आहे। हा विजय जो आहे तो माझ्याबरोबर अनेक महिने जे कार्यकर्ते दिवस रात्र काम करतात त्या कार्यकर्त्यांचा आहे। हा अभूतपूर्व असा विजय मिळाला आहे। मी सर्व मतदारांचे आभार मानतो आणि इथून पुढे आता तुमची जबाबदारी संपलेली आहे आणि आमच्या सर्वांची जबाबदारी चालू झालेली आहे आणि शंकर भाऊंच्या माध्यमातून आम्ही ही जी कामे आम्हाला शक्य आहेत किंवा या भागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू। सांगलीच्या बागणीत रयत क्रांती पक्षाचा विजय झाला। बागणी जिल्हा परिषदेत मोहिनी खोत विजयी झाल्यात। मोहिनी खोत सदाभाऊ खोत यांच्या सून आहेत। बागणी जिल्हा परिषदेत मोहिनी खोतच दणदणीत विजयी खरतर झाल्याची माहिती मोहिनी खोत सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई आहेत। बागणी जिल्हा परिषदेत मोहिनी खोत यांना विजय प्राप्त झाला। सांगलीच्या बागणीत रयत क्रांती पक्षाचा विजय झाल्याची माहिती। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता स्पष्ट केले। जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय सत्याचा नाही। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांना टोला पाहायला मिळतोय। नाही, आता महायुतीला विजय मिळाला म्हणजे सत्तेतला विजय आहे। तो सत्तेतला विजय आहे, सत्याचा विजय नाही आहे। तो सत्ताधाऱ्यांना मिळालेला विजय हा धन बल यांचा विजय आहे। तसं पाहिलं तर एनसीपीची मतं जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते जर पाहिले त्यांना मिळालेले जागा तर पुरोगामी विचाराची मतं मोठ्या प्रमाणात अजूनही पश्चिम महाराष्ट्रात आहे। अजित पवार यांच्या आठवणीनं बावनकुळे भावूक झाले होते। अजित पवारांनी आपल्यासाठी आयुष्य दिले। दादा गेल्यापासून आपली मंत्रालयात जायची इच्छा होत नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। दादांनी जे आपल्याकरता आयुष्य दिलं, दादांच्याही आयुष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनीच्या आणि जेव्हा जेव्हा या परिवारामध्ये आपली तशी गरज कधीच भागात भासत नाही, पण आपण सर्व त्यांच्या परिवाराचे घटक आहोत। अजूनही आपल्या सर्व यातून सावरत नाही आहोत। अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही। त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वावर आहे, पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला काम करावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।